नांदेडमधून अशोकराव चव्हाणांना भाजपनं आपलंसं करून घेतलं होतं। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे काँग्रेस पक्ष सोडून भाजपसोबत गेले। त्यानंतर बघा आता नांदेड जिल्ह्यामधून काँग्रेसला हद्दपार करायचं ठरवलेलं आहे भाजपनं, कारण 400 पार आकडा पूर्ण करण्यासाठी त्यांना ह्या गोष्टी कराव्याच लागणार आहेत। आता या ठिकाणी नांदेड लोकसभेमध्ये ज्यावेळेस मोदी आणि शहा एकत्रित येऊन सभा घेणार होते त्यावेळेस किती लोक आले पाहिजे? 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख। पण त्या ठिकाणी स्थानिक आणि मतदारसंघामधील कुणी तिथं डुंकूनसुद्धा पाहिलं नाही आणि त्या ठिकाणी कुणीही सभेसाठी हजेरी लावली नाही आणि सभा ही पूर्णपणे रिकाम्या खुर्च्या ही सभा झाली आहे। आणि ह्या गोष्टी बघूनच मोदीच्या अंगाला घाम नक्कीच फुटला असेल। तुम्ही हा एक वेळेस व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला समजून जाईल त्या सभेमधील किती खुर्च्या रिकाम्या होत्या आणि नेमकं गणित काय लोकसभेचं नांदेडचं तुम्हाला समजून जाईल। हे दृश्य आहे भाजपच्या नांदेड येथील जाहीर सभेचं। तर झालं नेमकं असं, नांदेड लोकसभेतील भाजपाचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर आणि हिंगोली लोकसभेतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कोहळीकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेड येथे प्रचार सभा घेतली। नुकताच काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अशोक चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे। या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती। सभेसाठी भव्य स्टेज, लाखो खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या। सभेसाठी गर्दीही जमवली होती। पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषणासाठी उभे राहताच लोकांनी सभेतून निघून जायला सुरुवात केली। त्यांचं भाषण सुरू असताना लोक खुर्च्या सोडून सभेतून बाहेर पडत होते। हे दृश्य पाहता आयोजकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण लोकांनी निघून जाणंच पसंत केलं। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। एकीकडे ही अवस्था आहे, खुर्च्या रिकाम्या असतात, कारण यांचं धोरण जे आहे ते धोरणच नको आहे आणि खुद्द RSSला सुद्धा भाजप यावेळेस सत्तेमध्ये नको आहे। आणि त्यानंतर बघा सभेला गर्दी होत नाही, आपल्या खुर्च्या रिकाम्या राहतात, त्यामुळं वरिष्ठ नाराज होतात आणि आपलं जे मनुष्यबळ, आपली हवा गर्दी दाखवायची ती गर्दी दाखवता येत नाही। म्हणून त्याने एक नवीन संघ मांडलेला आहे, पैसे देऊन लोक सभेला घेऊन येतात। आता सभेला यायला तर पैसे द्यायची वेळ येत असेल तर निवडणुकीच्या वेळेस पैसे नक्की त्यांना वाटावे लागणार आहेत, कारण एवढी बिकट अवस्था ह्यावेळेस समजली। तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या, एक वेळेस समजून जा। शिवला आहे मी आता सध्या। राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? खंदानी पक्ष शरद पवारचा। यावेळेस खासदार कोण होणार वाटतं तुम्हाला? ह्याच खासदार ओमराजे होणार। कोण होणार? ओमराजे। किती मतांनी? किती कमीत कमी 2च्या पुढून येईल साहेब फक्त। आता तुम्ही आलाय कोणाच्या प्रचाराला? राष्ट्रवादीच्या। कोणती राष्ट्रवादी? अजित पवार गटाची राष्ट्रवादी। बरं, यावेळेस मग महाविकास आघाडी का महायुती? नाही, आमच्याकडे इथं ओमराजे चालला पाहिजे। ओमराजे चालणार? हा नाही, डांगडिंग नाही तसली। ओमराजे चालणार? हा, ओमराजे चालणार। लय मताने येणार आहे, वाघ आहे ती। अहो नुसता साधा फोन जर केला, मोटरसायकल पंक्चर झाली तर आमचा फोन उचलतोय ती। हा, मोटरसायकल। हा, मग ओमराजे चालणार आहे इथं। हा, मग लोक 500 रुपये हजेरीने माणसं आणलेली आहे ती। काय सोडून द्या, 500 रुपये हजेरीनं हे आणली, हे नाही आणलीच। शरद पवारची राष्ट्रवादी आहे का? ही खंदानी राष्ट्रवादी आहे शरद पवाराची। आणि अजितदादाची राष्ट्रवादी आहे का? ही डुप्लिकेट राष्ट्रवादी आहे। हा, सगळी चोरलेली आहे राष्ट्रवादी। बाणबी न्याला ना चोरून त्यांनी साहेब, बाणबी चोरून न्याला का? शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे साहेब। मग हा, मग शिंदे सरकार म्हणते की आमची आहे? हे नाही, शिंदे सरकार काय बी म्हणेल।